पट्ट्यामध्ये 4 धाबांसाठी पहिल्या चेंडूवरती येतात 4 धाबा आणि या 4 धाब्याने या ठिकाणी खातं ओपन होते रोशनचं आणि आपल्या संघाचं सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला सोडणार नाही. ओव्हर पिच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिला गेलाय 6 धाबांसाठी. रोशनच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर येतो षटकार. काय चांगला फटका होता, ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळला आणि त्या चेंडूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केला आणि लॉंग मिड विकेट एरियाच्या बाहेर फेकून दिलं गेलं. लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर फेकून दिलं गेलं 6 धाबांसाठी. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं आहे बंधारा आणि पॉवरफुल या ठिकाणी फलंदाजी होताना दिसते रोशनच्या माध्यमातून. गोलंदाजावरती हावी झाला आहे फलंदाज. यावेळेला चांगला फटका हवेमध्ये चेंडूच्या कडे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात मात्र चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी बंद होऊन सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबांसाठी येतो हा शानदार चौकार. 14 धावा धावफलकावरती अप्रतिम फलंदाजी. लेफ्ट आर्मवर गोलंदाज आहे मात्र तुटून पडलाय फलंदाज रोशन. तरखड या संघाचं विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती बघायला मिळतात. हवेमध्ये चेंडू या वेळेला 3 ते 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते मात्र गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी पोहोचतोय आणि स्वतःच्या पावित्र्यामध्ये चांगली झेल या ठिकाणी टिपली जाते आणि रोशन सारख्या एक चांगला फलंदाजाला या ठिकाणी पवेलियनचा रस्ता हा दाखवला जातोय. पहिला धक्का बसतोय टीम पानखंडा ए ला. धावसंख्या स्थिर आहे 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. नवीन फलंदाज आपण बघतोय सुमित. सरळ रेषेत ज्या चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. सुमित याच्यासाठी शेवटचा चेंडू घेऊन येतोय. थोडासा चेंडूची वाढ बघितली मात्र चांगला चेंडू बघायला मिळतो. शेवटचा चेंडू येतो निर्धाव आणि पहिला षटकाला होते या ठिकाणी समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या अंकावरती. चांगलं असं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय अष्टविनायक एक्सपोर्ट्स पलाटपाडा या संघाच्या वतीनं. सलग 3 दिवसाची ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. कालचा दिवस कामण या संघाच्या नावावरती राहिला गेलाय. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी आशिष सुतार हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर. पहिलाच बॉल राईट एम ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आशिष चांगला चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली, फक्त चॉप केलंय. यशने वेट मात्र या वेळेला 2 धावा या सहजरित्या कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 18 या अंकावरती. पुढचा बॉल गोलंदाज आशिष या गोलंदाजाचा. या वेळेला ऑन साइडला खेळाय सरळ बेट या चेंडूला खेळाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चांगले एफर्ट लावले जात आहेत. झेल ही सुटली जाते मात्र
जवळजवळ 3 धावा या कंप्लीट केल्या जातात. काय चांगलं एफर्ट होतं. गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीगड पाडाचा संघनायक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपले काही फॉर्मॅलिटीज असतील ते आपण या ठिकाणी येऊन पूर्ण करायचे आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे का, तर येस, काही चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली होती. अशाच पद्धतीची गोलंदाजी होणं फार गरजेची गोष्ट आहे गोलंदाजासाठी. 21 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. आशिष याचा पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा जर बघितलं तर बॅटची हलकीशी कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी स्टॉप होतं आणि 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. पानखंडा ए हा संघ सुद्धा एक बलाढ्य आणि एक मजबूत संघ म्हणून गणला जातो वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू, जास्त वेगामध्ये चेंडूची हाताळणी केली गेली होती. दरम्यान एक बाय, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव प्राप्त होते, फलंदाज झाला आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणारा या दुसऱ्या षटकातील. आशिष आतापर्यंत धावा खर्च केल्यात, जवळजवळ 6 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा चेंडू घेऊन येईल सामोरे फलंदाजासाठी. यावेळेला समोर खेळला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल काय, मात्र क्षेत्ररक्षक थोडस फ्लंबल होते त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा किती धावा त्या ठिकाणी मिळतील फलंदाजांना, तर जवळजवळ 3 धावा या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला येताना दिसतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 25 या अंकावरती. चांगली धावसंख्या आहे. जर बघितलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये खर्च केल्यात आशिष या गोलंदाजाने फक्त 9 धावा. दोन फलंदाज सुमित आणि विकास 23 या अंकावरती. मोठे फटके मारण्याचा नक्की प्रयत्न करतात फलंदाज, मात्र चेंडू आणि बॅटचा तेवढा काही चांगला समन्वय होत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज विक्रांत हा गोलंदाजच्या मार्कवर. या वेळेला चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेर. लेंथ आणि रिदम अप्रतिम आहे गोलंदाजाचा. आतापर्यंत चेंडू टाकून झाल्या 2, अद्यापही 4 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. यावेळेला पाहणं गरजेचं आहे. ऑप्शनच्या अजून बाहेर चेंडूची पिचिंग केली गेली आणि पंचांचे दोन्ही हात समांतर हवेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. या एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचते आता 28 या अंकावरती. सकाळचं सत्र थोडंसं संत गतीने चाललेलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र या वेळेला क्लीन बोल्ट, यू मिस बट आय एम डेफिनेटली हिट. आणि यावेळेला गोलंदाज सिद्ध करतो स्वतःला आणि एक चांगला महत्वाचा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. खूप चांगला चेंडू होता. जर बघितलं तर जवळजवळ 2 चेंडू त्याने ऑप्शनच्या बाहेर हाताळले गेले आणि फलंदाजाने ऑप्शनच्या बाहेर जाऊन ते चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेला परफेक्ट क्लीन बोल्ट या ठिकाणी होताना दिसला फलंदाज. चांगला चेंडू बघायला मिळतोय विक्रांत वावरे या गोलंदाजाचा. धावसंख्या स्थिर आहे, मात्र नवीन फलंदाज किरण केणी हा मैदानामध्ये जाताना दिसतोय.
एक चांगला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची भूमिका तो चांगली अदा करत असतो पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघामध्ये, तोच खेळाडू आता सायकिनकडे ज्याला आपण बघू शकता. ज्या वेळेला बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, वेगवान चेंडू काय चेंडूच्या हाताळणी केली जाते. विक्रांत हा गोलंदाज थोडस प्रभावित करतोय. आतापर्यंत धाबा खर्च केल्यात, एक अवांतर धावेने त्याने आतापर्यंत 3 धाबा दिल्यात. चेंडूची फेकी झाली आतापर्यंत 4, 2 चेंडू अद्यापही शिल्लक असतील. समोर फलंदाज आहे किरण केने, या वेळेला चेंडूला सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. व्हाईट बॉल आणि या व्हाईट चेंडूने 1 धाव मिळाली फलंदाजी करत असलेल्या संघाला आणि जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 या अंकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज विक्रांतचा. आतापर्यंत विक्रांतने चांगली गोलंदाजी केली. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. चेंडूला यावेळेला बाउन्स नव्हता. चेंडू पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हलवार पद्धतीने विसावला गेला. डॉट बॉल. आतापर्यंत किरण केनीने 2 चेंडू डॉट स्वरूपाचे खेळून काढलेत. शेवटचा बॉल या षटकातील. या वेळेला चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर आता बाउन्स होतोय. काय गोलंदाजी राहिला गोलंदाज विक्रांत या गोलंदाजाची प्रभावित केले प्रेक्षकांना आणि या वेळेला धावा फक्त दिल्यात या षटकामध्ये 4 आणि आता शेवटचं एक षटक शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते पानखंडा ए या संघाची 29 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक जे हाताळलं होतं गोलंदाज रवींद्रने, त्याने धावा खर्च केल्या होत्या 16 आणि त्याच्यानंतर दुसरं षटक हाताळलं आशिष या गोलंदाजाने, त्याने 9 धावा खर्च केल्या आणि हे षटक जे हाताळलं विक्रांत या गोलंदाजाने काय प्रभावित केले का अप्रतिम षटक हाताळलंय. त्याने फक्त दिल्यात 4 धावा आपल्या संघासाठी. आता शेवटचं आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय दर्शन हा गोलंदाजच्या मार्कवर सज्ज झालाय. आता समोर फलंदाज आहे सुमित, याच्यावरती मोठी जबाबदारी आहे. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. सरळ बॅटने या चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकेल. किरण केने त्या ठिकाणी डेंजर झोन मध्ये आहे, मात्र सुखरूपरित्या तो स्वतःच्या क्रीज मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पोचला गेला चितेची वेगाची आपल्याला धार बघायला मिळाली. काय रनिंग बिटवीन द विकेट किरण केने याच्या माध्यमातून बघायला मिळते. 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांमुळे संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 31 या अंकावरती. दर्शनचा पुढचा चेंडू ज्या वेळेला बघितला तर फक्त ना फक्त बॅट फिरवली जात आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. सुमित सुद्धा या ठिकाणी थोडासा कमतरता जाणवतोय स्वतःमध्ये. आता किरण केने याच्यावरती सुद्धा जबाबदारी आहे. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील. अपील केली जाते, दाद मागितली जाते, मात्र या वेळेला जर बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली होती आणि चेंडू होतोय डॉट. आतापर्यंत सलग 4 बॉल डॉट केलात किरण केनेने. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. जर 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके आले तर कुठेतरी सन्मानजनक स्थितीचा स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. मात्र तशी काही तोडफोड बघायला मिळाली नाही. आधी रोशनने थोडंसं प्रभावित केलं, कारण की त्याने आल्या चौकार षटकार चौकार अशी काही फलंदाजी त्याची चालू होती, मात्र झलचितच्या स्वरूपात तो सुद्धा बाद झाला. ज्यावेळेला किरण केने ऑन साइडला चेंडूला फक्त ढकलून दिलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकेल, तात्पुरती मिळतील फक्त ना फक्त 2 धावा. 34 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील या 2 चेंडूमध्ये पाहणं गरजेचं आहे. 6 ते 8 धावा या 2 चेंडूमध्ये आल्या. 2 मोठे फटके आले तर कुठेतरी चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळणार आहे.
दर्शनच्या या वेळेला बघितला स्लोवर वन बॉल, मात्र या चेंडूला खेळले ऑन साईडला लॉग मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलून फेकेल क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 36 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. दर्शन हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेला पुन्हा एकदा सरळ रेषेत चेंडूला खेळलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय सुजित. आणि यावेळेला जर बघितलं तर पहिला डाव सुद्धा या ठिकाणी समाप्त होतोय, पहिली इनिंग समाप्त होत आहे. आणि या पहिल्या इनिंग मध्ये काय घडलंय तर प्रथम फलंदाजी करत असताना पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळत आहे 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे, ते म्हणजे समोरच्या संघासमोर, म्हणजेच तरखड या संघाच्या समोर. आज जेवण नको आणू आम्हाला, केलियन बिर्याणी आणू नको, घरचं जेवण असेल तर आज केलियन अर्धा डझन काल खाला तर तरच त्यावर मला एक मॅच पडला रेडा. मला कसं इथं घरचं जेवण होतं ना, घरचं चालत थोडासा दिला तरी चालत. हा तू जा ना, तू जा करून घेऊन येतो जेवण. आमची तुमची पुरा बघू ना तुझ्याकडे आलं का काय देतो तू, तुझी पण मी बरोबर काढतो. मी कामावर ना कोणता रे तुमचा, तुम्हाला काय उपाशी पाठवणार ना तिथं मनसुडीन जेव आणि जेवण वरती बसला धक्क्यावर आम्ही मनसुडी धक्क्यावर बसून जेवण. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा निहाळतात त्यांच्या माहितीसाठी आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए आणि एका बाजूला इशिका स्पोर्ट्स तरखड या दोन संघांमध्ये ही चाललेली बिग फाईट. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना पानखंडा ए या संघाने धावसंख्या लावल्यात, धावसंख्या 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं, ते म्हणजे तरखड या संघाच्या समोर. तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी त्या धावा पार केल्या जातील किंवा मग त्या धावांना कशा पद्धतीने रोख लावला जाईल पानखंडा ए या संघाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे. दोन फलंदाज सुद्धा मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जाताना दिसत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय पानखंडा ए या संघाच्या माध्यमातून. दोन सलामीवीर सुद्धा मैदानामध्ये सज्ज झालेत, एका बाजूला विक्रांत आणि एका बाजूला दर्शन. हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. प्रथम गोलंदाजी करत असताना वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येईल किरण केणे हा गोलंदाज.
लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकरकडे आपण बघू शकताय विक्रांत याला, ज्याने गोलंदाजी अप्रतिम हाताळल्या. आता फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल हे पाहणं गरजेचं आहे. ओ सुरेख चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे, मात्र जर बघितलं चेंडू तर परफेक्ट यॉर्कर. घातक गोलंदाज आहे किरण केणे. बघितलं तर ठाणे परिसरात जर बघितलं तर ओपनच्या ज्या मॅचेस होतात त्याच्यामध्ये जर बघितलं तर आयुब शेख म्हणजेच कासार वडवली या संघामध्ये किरण केणे याची नक्कीच ख्याती जास्त प्रमाणात असते. पहिला चेंडू हाताळला डॉट स्वरूपाचा. विक्रांत याला चेंडू समजला नव्हता, कारण की किरण केणे हा एक चांगला गोलंदाज म्हणून आपल्याला बघायला मिळतोय ॲज अ बॉलर. ज्या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर लेंथ अप्रतिम आहे किरण केणेची. वेगवान चेंडूची हाताळणी केली जाते आणि पुन्हा एकदा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने डॉट स्वरूपाच्या हाताळल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला किरण केणे. थर्टी सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान या वेळेला फक्त चेंडूला सोडून दिलं गेलंय, बघितलं गेलंय आणि या ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडूची हाताळणी असल्या कारणाने हा पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 1 धाव मिळते. 38 धावांचा पाठलाग करायचा, त्याच्यामध्ये 1 धाव ही ऍड झाली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, सेम दिशा, गती सुद्धा मेंटेन आहे, मात्र थोडीशी दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज किरण केणे. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईट स्वरूपाचे. या वेळेला काय घडलंय तर या वेळेला एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, पुढे टाकला होता, मात्र फलंदाजाने हा सुद्धा चेंडू सोडून दिला गेलाय. हे खासियत आहे किरण केणेची. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. जर ऑप्शनच्या बाहेर येऊन जर खेळला असता तर कुठेतरी त्याला तो गॅप शोधण्यामध्ये त्याला पडलं असतं, मात्र तशा काही होताना दिसत नाहीये. या वेळेला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केलाय, तर मात्र 1 धाव ही कंप्लीट केली गेली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 3 च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असणार आहे गोलंदाज किरण या गोलंदाजाचा. आणि आता स्ट्राईक वरती दर्शन असू दे, चांगला फलंदाज आहे. दरम्यान या चेंडूला खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी आणि मिळेल फक्त 1 धाव. थोडीशी अचूक फेकी बघायला मिळते. दरम्यान या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या बघितली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तर 4 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पहिलं षटक चांगला हाताळलंय गोलंदाज किरण केणेने. अशीच काही गोलंदाजी करावी लागेल पानखंड स्पोर्ट्स पानखंड ए या संघाला. मात्र समोरचा संघ सुद्धा काही कमी नाही आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर्स आहेत. मात्र इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाला सुद्धा चांगली कामगिरी करणं फार गरजेची गोष्ट आहे. चला वेळ कमी घ्या, तुम्हाला 20 मिनिटाचा जो आहे तो कालावधी दिला जातोय 4 षटकांसाठी.
दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण सरावने हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर. पॉवर प्लेचं बंधन जे होते ते या ठिकाणी तुटलं जात आहे. पहिलाच बॉल करणचा. यावेळेला क्लीन बोल्ट बघितलं तर थोडस स्लोवर रवान चेंडू होता आणि बॅटची हलकीशी कडा लागून एस्टनवरती चेंडू आदळला जातोय आणि पहिला धक्का लागतोय तो म्हणजे टीम तरखड या संघाला. आणि जर बघितलं तर लगेच नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा धावफलकावरती आणि पाठलाग करायचा आहे जवळजवळ 38 धावांचा. दर्शन आपल्या संघासाठी जास्त काही करू शकला नाहीये, लवकर बाद झालाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष हा फलंदाज या ठिकाणी येताना दिसतोय. आजच्या दिवसामध्ये सुद्धा बरेच चांगले संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली होती किरण केनेने त्याच पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. चला वेळ कमी घ्या फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा करण सज्ज झाला आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. ज्या वेळेला बघितलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव पुन्हा एकदा मिळेल तरखड या संघाला. लेग बायच्या स्वरूपाची ही एक धाव असणार आहे. दरम्यान या एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आता 5 या अंकावरती. कॉम्बिनेशन असणं फार गरजेचं आहे. एका साईडला लेफ्ट आर्म बॅट्समॅन आणि एका साईडला राईट आर्म बॅट्समॅन. त्या कारणास्तव जर बघितलं तर क्षेत्ररक्षणाची जी फील्ड असते क्षेत्ररक्षण ते कुठेतरी त्याच्यामध्ये बदल होताना दिसतोय. दरम्यान विक्रांत याच्याकडून खूप अपेक्षा आहेत तरखड या संघाला. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर परफेक्टली चेंडू आलेला नाहीये. एक धाव प्राप्त झाली, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला उचलून फेकेल क्षेत्ररक्षक तिथपर्यंत, मात्र एक धाव ही निश्चित केली आणि एका धावेने धावसंख्या हलुवार आणि संत गतीने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 6च्या घरामध्ये. आपण बघत आहात अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा च्या वतीने ही आयोजित केलेली स्पर्धा. अप्रतिम आयोजन आहे या स्पर्धेचं. या वेळेला ऑफ ब्रेक बघितला आपण, चेंडू पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, थोडासा आतमध्ये चेंडू वळतोय. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा. पुढचा बॉल गोलंदाजाचा खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा या ठिकाणी आणि पुरेपूर समाचार घेतला जातोय. फलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलं जात आहे. फाईन लेग आणि लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थोडस व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने स्वतःची हद्द पार केली आणि फलंदाज या ठिकाणी आपले हात मात्र खुले करतोय आणि चेंडूला फेकून देतोय 6 धावांसाठी षटकाराकरिता. आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर या षटकामध्ये जवळजवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, मात्र यावेळेस 5व्या चेंडूवरती एक मोठा प्रहार बघायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 या अंकावरती. शेवटचा बॉल घेऊन येईल करण. त्याच पद्धतीचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू त्या ठिकाणी जाईल 4 धावांसाठी. षटकार आल्यानंतर चौकार येतोय. 4 चेंडू प्रथम हाताळले होते, मात्र त्यानंतर जे चेंडू होते 2 ते फ्लोर लॉनचे चेंडू होते आणि त्याच्यावरती हवी टंगला फलंदाज
नवीन आलेला फलंदाज आशिष आणि त्याने चांगली कामगिरी या ठिकाणी दर्शवली. चांगली फलंदाजी होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करत असताना जवळजवळ 16 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि 22 धावांची गरज असणार आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आता 11ची सरासरी येऊन ठेपली. कुठेतरी असं वाटत होते की धावसंख्या अजून काही शिल्लक राहू शकते टीम पानखंडा या संघाची. मात्र 2 जे चेंडू शेवटच्या हाताले त्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके बघायला मिळालेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला काय चांगला चेंडू बघायला मिळतोय. विक्रांत थोडासा स्ट्रगल करतोय. 3ऱ्या क्रमांकाचं शतक हाताळण्यासाठी सुमित सरावणे हा गोलंदाजाच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय आणि या वेळेला सहज सोप्या रीतीने या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि विक्रांत याची सुद्धा खेळी या ठिकाणी समाप्त होते आणि जवळजवळ दुसरा गडी बाद होतोय. तो म्हणजे इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाचा 38 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2 विकेट महत्वाचे विकेट येताना दिसल्यात. धावसंख्या स्थिर आहे 16 धावा. कोणाला तरी जबाबदारी ही स्वीकारावी लागेल, कारण की जर बघितलं तर 38 धावा ह्या बनवायच्या आहेत तरखड या संघाला. मात्र आतापर्यंत चांगले 2 फलंदाज बाद झालेत. आधी दर्शन हा फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर आता विक्रांत सारखा एक चांगला फलंदाज बाद होते. म्हणजे जी सलामीची जोडी होती ती या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतले. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज झाला आहे, ज्याला आपण साईक एन कडे बघू शकताय, पंकज. काय गोलंदाजी राहिला आतापर्यंत पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाची. जवळजवळ 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या 16 धावांवरती स्थिर आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, अद्यापही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ज्यावेळेला अनसाइडला खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने संघाची धावसंख्या हलकीशी पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आता 17 या अंकावरती. आशिष चांगली फलंदाजी करत आहे, अशीच काही फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला ऑन साइडला खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिला जातो ऑन साइडला. इट्स आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. काय शॉट होता, थोडासा ओव्हर पिच चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती, थोडासा पुढे आला आणि या चेंडूला ऑन साइडला खेळला गेला. आशिषच्या माध्यमातून 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या वेगाने आता वाढते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या अंकावरती. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. आता कुठेतरी थोडासा महागडा पडतोय गोलंदाज. पुन्हा एकदा आशिषने या चेंडूला भिरकावलाय, पुन्हा एकदा चेंडू जाईल 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार आशिष याच्या बॅट मधून आपल्याला येताना दिसतात. सामन्यामध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या वेगाने आणि झपाट्याने पुढे सरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 29 या अंकावरती. काय फलंदाजी करतोय, जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने हा फलंदाज फलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकाराने आपली भाषा ही बोलली जाते. या वेळेला पुन्हा एकदा खेळलाय रोशन त्या ठिकाणी मला वाटते, मात्र चेंडू थांबणार नाहीये.
चेंडू जाईल, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 33 या अंकावरती. 3 षटकांचा समाप्ती नंतर जर बघितलं तर आता धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. याचाच अर्थ सामन्यामध्ये पकड जी आहे ती मजबूत केली गेली इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाने. आशिषची जी फलंदाजी आहे ती कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरू शकते, कारण की आशिष आल्या त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी धावा ज्या बनवल्या आहेत जवळ 3 षटकार त्याच्या नावावरती आहेत, 2 चौकार त्याच्या नावावरती आहेत, म्हणजे 26 धावा त्याच्या वैयक्तिक या नावावरती आपल्याला बघायला मिळतात. फक्त 5 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी रोशन हा गोलंदाजच्या मार्कवर. रोशन हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, मात्र 5 धावांना रोख लावण्यामागे यश मिळेल काय? चेंडूला हलक्या हाताने फक्त जंटल पुश केलाय. रोशन तिथपर्यंत धावेल, चेंडूला उचलून घेईल तिथपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली, जाऊन पोहोचते ते म्हणजे 34च्या घरामध्ये. आता फक्त 4 धावांची गरज आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 5. सामन्यामध्ये पकड मजबूत केली फलंदाज आशिषने, चांगली फलंदाजीचं प्रत्युत्तर त्याने दिलंय. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चांगला चेंडू या ठिकाणी रोशन याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. रोशन सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पानखंडा स्पोर्ट्स या संघाचा ओळखला जातो. ज्या वेळेला सोडणार नाही आहे, नो बॉल आहे आणि पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू बिमार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या वेळेला काय घडलंय तर 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. थोडंसं व्हेरिएशन करायचा प्रयत्न केला होता रोशनने आणि त्याचा फायदा हा फलंदाजाला होतोय. नो बॉल आणि या वेळेला फ्री हिट असणार आहे. फक्त एका धावेची गरज आहे. रोशन याचा पुढचा चेंडू, प्रथम चेंडू, सुंदर चेंडू. अशीच काही गोलंदाजी करायची होती, मात्र व्हेरिएशनच्या नादामध्ये गोलंदाज रोशन हा भरकटला गेला आणि भीमर त्याने हा एक चेंडू हाताळलाय. फक्त एका धावेची गरज आहे, चेंडू शिल्लक असतील उर्वरित 3 चेंडू, एका धावेची गरज आहे. काय घडतंय, काय बिघडतंय? यावेळेला हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिळतील धावा 4. क्षेत्ररक्षकाकडून झालंय चूक आणि या वेळेला सामना जिंकला जातोय तो म्हणजे इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाने आणि पराभव स्वीकारावा लागतोय तो म्हणजे याचं पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम इशिका स्पोर्ट्स तरखड अँड हार्ड लक टीम पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा ए. लगेच नाणेफेकीसाठी यायचं 2 संघाच्या संघनायकांनी. एका बाजूला असेल अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाचा संघनायक आणि एका बाजूला इशिका स्पोर्ट्स तरखड या संघाचा संघनायक. त्याच्या अगोदर सामना